दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 2.5 तास अमित शहांच्या निवासस्थानी महाफैसल्याची बैठक पार पडली। अमित शहा, जे.पी. नड्डा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ही बैठक झाली। दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा करून निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली आहे। भाजपच्या गटनेत्याची आज निवड होण्याची शक्यता आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि अर्थ खातं मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। तसंच एकनाथ शिंदेंना नगरविकास आणि पीडब्ल्यूडी खातं दिलं जाईल, तर भाजपला गृह आणि महसूल खातं मिळेल असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीपूर्वी नवी दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक पार पडली। सुनील तटकरे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत 1.5 तास चर्चा झाली। या बैठकीत शिंदे नसल्यानं चर्चांना उधाण आलं। दरम्यान फडणवीस आणि अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। महाराष्ट्राच्या महाफैसल्याच्या बैठकीआधी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक पार पडली। दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे। दिल्लीत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे थेट अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचले। अमित शहा यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली। बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी शहा आणि नड्डा यांच्यासमोर काही महत्त्वाचे प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 1 डिसेंबरला महायुतीची एकत्रित बैठक होणार आहे। यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅबिनेटमध्ये देखील काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात प्रत्येकी 1 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात कोणताही अडथळा नाही असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलंय। जंगल में सन्नाटा छाएगा, जल्द ही शेर वापस आएगा असं सूचक ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय। या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर मुंबई विमानतळावर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर दुसरीकडे वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असं विधान अजित पवार यांनी केलंय। दरम्यान भाजपकडून देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रात मिळालेल्या भरघोस यशानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहे। दरम्यान दिल्लीमध्ये आपला विजय नक्कीच होईल असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षाचा गेलेला दर्जा या निवडणुकीत आपण पुन्हा मिळवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। आम्ही आजवर पक्षाकडे काही मागितलं नाही, त्यांनीच विधान परिषद आणि विरोधी पक्ष नेतेपद दिलं। आमच्या पक्षात मागायची सवय नाही अशी प्रतिक्रिया मंत्रिमंडळात संधी मिळणार का या प्रश्नावर प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, आमचा आक्षेप EVM वर नाहीये। जर आम्ही जिंकलो असतो आणि असा प्रकार झाला असता तर आम्ही बोललो असतो। महायुतीची लोक राज्याच्या जनतेचा लिलाव करणार आहेत अशा शब्दात नाना पटोले यांनी महायुतीवर निशाणा साधला। नाना पटोलेंनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर संशय व्यक्त केला आहे। मत चोरण्याचं काम आयोगाचं नाही, त्यांनी पारदर्शकता पाळली पाहिजे असं नाना पटोले म्हटले। रवींद्र धंगेकर यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। जातीय समीकरण, विषारी प्रचार आणि योजनांचा वापर असाच होत राहिला तर सामाजिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरणं अवघड होईल असं धंगेकर म्हटले। सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सूत्र वापरलं गेल्याची टीका देखील त्यांनी केली। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि रोहित पवार यांची भेट झाली। महात्मा फुले वाड्यातील एका कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली। यावेळी त्यांनी एकमेकांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर हेमंत रासने यांना देखील पुढे बोलावून रोहित पवार यांनी शुभेच्छा दिल्या। आमचे नेते कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत निर्णय घेतील अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली आहे। तर भाजप नेहमी नवनेतृत्व शोधत असतं, त्यांना जबाबदारी देतं असंही चंद्रकांत पाटील म्हटले। धनंजय मुंडेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी मंत्रिपदाबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। बंडखोरी केलेल्या आमदारासह माजी नगरसेवकांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही अशी कठोर भूमिका नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीनं घेण्यात आली आहे। संदीप नाईक यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नसल्याचं नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय।
साक्री विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावित यांचा पिंपळनेर शहरात नागरी सत्कार करण्यात आला। साक्री तालुक्यातील बंद पडलेल्या साखर कारखान्यासह पिंपळनेर येथील सहकारी सूतगिरणी तसंच MIDCचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन यावेळी गावित यांनी दिलं। सांगोल्यात शहाजीबापू पाटलांचा पराभव झाल्यानंतर चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी काम आणि निधीच्या मुद्द्यावर बैठकीत खडाजंगी झाली। नवनियुक्त आमदार ज्योती गायकवाड आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस KC वेणुगोपाल यांची भेट घेतली। ही भेट सदिच्छा भेट असून भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं। लोकसभेत विरोधकांना महाराष्ट्रात यश मिळालं तेव्हा विरोधक शांत होते, मात्र आता अपयश आलं म्हणून EVMवर खापर फोडतायत। विरोधकांना अपयश पचवता आलं नाही असा टोला अजित पवार यांनी विरोधकांना लगावलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि संदीप वरपे यांनी EVM पडताळणीसाठी अर्ज दाखल केलाय। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रक्कम देखील त्यांनी जमा केली आहे। लोक सांगतात आम्ही काँग्रेसला मतदान केलं, मात्र अचानक काही बूथवर महायुतीला मतदान वाढलं आणि त्यामुळे आम्हाला शंका आली काहीतरी गडबड आहे, त्यामुळेच EVM पडताळणीसाठी अर्ज केल्याचं नसीम खान यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या EVM मध्ये अडकते का असा खोचक सवाल रोहित पवार यांनी केलाय। दरम्यान अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन आणि पुतण्या म्हणून आशीर्वाद घेईन असंही रोहित पवार म्हटलंय। लोकसभेला यश मिळालं ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं नाकारल्यानंतर EVM हॅक झालं अशा प्रकारे विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे। जर EVM हॅक झालं असेल तर मग जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असं आव्हान आनंद परांजपे यांनी केलं। आता एक मोठी बातमी समोर येते। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शहा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे। सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील बैठकीत शिंदे यांनी मागणी केलेली आहे। मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची शिंदेंनी मागणी केली आहे। तर पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी शिंदेंनी अमित शहांना विनंती केली आहे। शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आजच्या बैठकीत कोणताही निर्णय खरं तर झालेला नाहीये आणि महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा शिंदेंनी अमित शहांना विश्वास दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्यानं घेऊ नये, आम्हाला पाडण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लगावलाय। पालघरमधील शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी या मागणीला जोर धरू लागलाय। गावितांना दांडगा अनुभव असल्यानं त्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन पालघरच्या विकासाला चालना द्यावी अशी मागणी गावित समर्थकांनी केली आहे। प्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारलेला कर्जतमधील ND स्टुडिओ आता गोरेगाव फिल्म सिटीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं स्टुडिओचा ताबा घेतला असून स्टुडिओच्या कामकाजाची पाहणी देखील करण्यात आली आहे। रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या असून राज्यातील निर्धारित क्षेत्राच्या तुलनेत 50% जास्त क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्यात। येणाऱ्या 2 ते 3 आठवड्यांमध्ये पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे। रामेश्वर इथे आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्र स्थापन झालं, मात्र गेल्या 10 वर्षात आंबा उत्पादनासाठी कोणतंही नवीन संशोधन झालेलं नाहीये। मात्र या कालावधीत निव्वळ पगारासाठी 5 कोटींहून अधिक रक्कम खर्च झाल्यानं हे संशोधन केंद्र आता पांढरा हत्ती ठरलंय। गेल्या काही दिवसांपासून कमी आवक आणि मागणी अधिक वाढल्यानं लसणाला उच्चांकी दर मिळतोय, त्यामुळे लसूण उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे। किरकोळ बाजारात लसूण सद्यस्थितीमध्ये 400 रुपये प्रति किलो या दरानं विक्री होतोय आणि त्यामुळे लसूण उत्पादकांमध्ये निश्चितच उत्साहाचं वातावरण आहे। राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनेमुळे लालपरी सुसाट धावते। उत्पन्नाचं उद्दिष्ट 100% पूर्ण करत राज्यात तृतीय क्रमांक मिळवण्यात रत्नागिरी विभागाला यश आलंय। या विभागानं 1,11,31,000 रुपये उत्पन्न प्राप्त केलंय। उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरलाय। डिसेंबरमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी पडते, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीचा कडाका जाणवू लागलाय। 3 दिवसांपासून अनेक शहरांचं किमान तापमान हे 15 अंशांवर आलंय। राज्यात थंडी पडली असून अनेक ठिकाणी किमान तापमानाची नोंद 10 अंशांखाली झालेली आहे। तसंच मुंबई उपनगरात देखील किमान तापमान 20 अंशांच्या खाली नोंदवलं गेलंय। मुंबईकर गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा अनुभव घेत आहेत। दरम्यान पुढील 2 दिवस तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे।